नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे। मी आशा करते की तुम्ही सगळे खूप आनंदी असाल आणि हेल्दी असाल। मित्रांनो, आजचा व्लॉग लहान मुलांकरता आहे, तर आपण इतर काही जास्त बडबड न करता आजच्या व्लॉगला सुरुवात करूया। लहान मुलांसाठी पालकांना नेहमी जी एक समस्या ते जाणवते लहान मुलांसंदर्भात ती असते की जेव्हा लहान मुलं चालायला लागतात, साधारणतः 1-1.5 वर्षाची झाल्यानंतर, काही काही मुलं लेट चालतात, ती 1.5 वर्षाची वगैरे असल्या चालतात, पण काही काही साधारणतः 1 वर्षानंतर चालायला सुरुवात करतात। तेव्हा जेव्हा मुलं चालतात तर त्यांना एका जागी बसून ठेवणं किंवा काहीतरी शिकवणं हे खूप कठीण असतं। काही काही मुलं एका जागी अजिबात बसत नाही, ती भर धावत असतात आणि वस्तूंची नासधूस करतात काही काही मुलं, आणि इथे तिथे धावताना धडपडतात वगैरे, त्यांना लागतं। तर अशा वेळेला त्यांना बिझी ठेवण्यासाठी काय करता येईल हे कितीतरी पालकांना समजत नाही, आणि म्हणजे समजतं पण त्यांची मुलं तितकासं सपोर्ट करत नाहीत, म्हणून त्यांच्यासाठी हा एक खूप मोठा इश्यू असतो की कितीही सांगितलं तरी एका जागी धड बसत नाही, घरभर धावत सुटतात मुलं। तर अशा वेळेला ह्या प्रॉब्लेमवरती काय सोल्युशन काढायचं, तर माझ्या डोक्यात एक कल्पना आली की माझी मुलगी पण अशीच होती। ती सुद्धा चालायला लागल्यानंतर इथे तिथे नुसती धावत सुटायची आणि ती धडपडायची। तर तिला एका जागी कसं बसून ठेवता येईल, आणि जेव्हा मी बिझी असेन माझ्या ऑफिसच्या कामात किंवा इतर कामांमध्ये, तर त्यावेळेला तिला ऑक्युपाईड ठेवण्यासाठी मी काय करू शकते। जर आपण त्यांना मोबाईल किंवा TV हे जर दाखवून त्यांना जर आपण एका जागी बसून ठेवायचा प्रयत्न केला, तर त्यांना ते त्या गोष्टीचे ॲडिक्टेड होऊन जातात, त्यांना मोबाईल आणि TV ची सवय लागून जाते। त्याशिवाय मग ते दुसरं काहीच ऐकत नाहीत किंवा बघत नाहीत। तर तो सुद्धा एक प्रॉब्लेम आहे। आपण त्यांना TV आणि मोबाईलसुद्धा जास्त दाखवू शकत नाही, कारण ऑफकोर्स त्यांच्या डोळ्यासाठी ती गोष्ट चांगली नाही आहे। सुरुवातीला मी सुद्धा मोबाईलवरती यूट्यूब लावून राईम्स किंवा TV वरती कार्टून वगैरे दाखवून मुलीला ऑक्युपाईड ठेवायची, पण ती सुद्धा सवय मला नंतर तिच्या डोळ्यांच्या दृष्टीने घातक वाटली, म्हणून ती सुद्धा सवय मी तोडली। तर मग इतर काय करता येईल, तर मला कल्पना सुचली की ते जे लहान मुलांसाठी चार्ट्स मिळतात, इझिली अवेलेबल असतात, आपण ऑनलाईनही मागवू शकतो किंवा आपण कुठल्या शॉपमध्ये सुद्धा जाऊ शकतो आणि तिकडनं घेऊ शकतो। तर हे जे चार्ट्स मिळतात, तर हे जर तुम्ही भिंतीला वगैरे जर लावून ठेवलेत, वेगवेगळ्या भिंतींना तुम्ही लावून ठेवू शकतात। मी सगळे चार्ट, माझ्याकडे 4 चार्ट आहेत, ते मी एकाच भिंतीला लावून ठेवलेत। तर ज्या वेळेपासून मी हे चार्ट्स भिंतीला लावले तेव्हापासून मला माझ्या मुलीच्या वागणुकीत फरक दिसतोय। ती एका जागी व्यवस्थित शांतपणे बसून ते चार्ट एन्जॉय करत असते। तर तुम्ही सुद्धा ही ट्रिक वापरू शकता। तुम्ही घरातल्या वेगवेगळ्या भिंतींवरती जिथे पण मोकळी जागा असेल, तुम्ही जिथेही चिटकवू शकता चार्ट्स, तर तसे तुम्ही वेगवेगळे चार्ट्स आणू शकता आणि ते लावू शकता। हे मी कोणते चार्ट्स लावलेत ते मी आता तुम्हाला दाखवते। तर तुम्हाला पण अशा प्रकारचे चार्ट्स मिळाले, आणि जर तुम्हाला हे मी जे यूज करते ते चार्ट्स जर आवडले तर तुम्ही ते यूज करा, नाही तर तुम्ही इतर कोणतेही चार्ट्स वापरू शकता, जसे की फ्रूट्स, ॲनिमल्स। तर ह्या चार्ट्सचा उपयोग असा होतो की मुलं ऑक्युपाईड राहतात, त्यांना एकाच जागी बसून त्या चार्ट्सवरच्या गोष्टी तुम्ही दाखवू शकता, शिकवू शकता। आणि दुसरा एक उपयोग ह्याचा असा होतो की TV आणि मोबाईलचं व्यसन कमी होतं, मुलं त्या व्यसनापासून वाचतात। मग मुलं स्वतःहून लर्नसुद्धा करायला शिकतात, कितीतरी प्राणी, पक्षी, फ्रूट्स ह्यांची नावं ते पाठ करू शकतात। अगदी म्हणजे एवढ्या लहान एजमध्ये त्यांना नावं जरी पाठ नाही करता आली तरी तुम्ही त्यांना कलर शिकवू शकता, की ह्या फुलाचा कलर कोणता आहे, ह्या पक्षाचा कलर कोणता आहे, ह्या प्राण्याचा कलर कोणता आहे, अशा प्रकारे मग तुम्ही कलर इंट्रोड्यूस करू शकता त्यांना। किंवा तुम्ही डेजचा, म्हणजे वार, रविवार, सोमवार, मंगळवार असे डेजवाले पण चार्ट्स मिळतात, तर तुम्ही ते चार्ट्स आणून त्यांना तुम्ही वारही शिकवू शकता। तर माझे चार्ट्स मी आता तुम्हाला दाखवते, तुम्ही बघा, जर तुम्हाला आवडले तर तुम्ही सुद्धा तसे चार्ट्स यूज करू शकता, नाही तर मग तुम्हाला जे दुसरे कोणते पण आवडतील चार्ट्स ते तुम्ही आणा आणि लावा। सो बघूयात आपण मी कोणते चार्ट्स लावलेत ते।
मित्रांनो, आपण बघितलं की मी कोणते कोणते चार्ट्स लावलेत. तुम्ही जर बघितलं तर मी चारही चार्ट्स एकाच भिंतीवर लावलेले आहेत. तुमच्याकडे जर भरपूर जागा असेल तर तुम्ही ते चार्ट्स वेगवेगळ्या भिंतींना लावू शकता. म्हणजे तुम्ही जर कुठे काम करताय आणि तुमचं बाळ तुमच्यासोबत आहे तर तुम्ही बाळाला ऑक्युपाईड ठेवू शकता ते चार्ट्स बघण्यामध्ये. तुम्ही फक्त थोडेसे प्रश्न विचारत राहिलं, त्यांच्याशी बोलत राहिलं, त्या चार्टमध्ये काय काय आहे बाळा, हा कलर कोणता आहे, त्या चार्टमध्ये अजून काय काय आहे, त्याच्यामध्ये किती म्हणजे त्याच्यात किती प्रकारचे पक्षी आहेत, प्राणी आहेत, असे विविध प्रश्न तुम्ही बाळांना विचारून त्यांना गुंतवून ठेवू शकता. बाळाशी तुम्ही जितकं बोलाल आणि बाळाने तुम्हाला आन्सर दिल्यानंतर तुम्ही त्यांना जितकं ॲप्रिशिएट कराल, जितकं तुम्ही त्यांचं कौतुक कराल, त्यांना प्रोत्साहन द्याल, तितकं बाळ लवकर शिकतं आणि नेक्स्ट टाईम ते अजून 4 गोष्टी तुम्हाला जास्त सांगतं. तर अशा प्रकारे बाळांची आकलन क्षमता म्हणजेच ग्रास्पिंग पॉवर पण वाढते. तर अशा या युजफुल चार्ट्सचा तुम्ही खरंच उपयोग करा आणि तुम्हालाही बाळांची मोबाईल किंवा टी व्हीची सवय तोडून इतर गोष्टीमध्ये त्यांना गुंतवून ठेवण्यासाठी खूप मदत होईल आणि माझा जसा वेळ वाचतो तसा तुमचा पण वेळ वाचेल अशी मी आशा करते आणि हा व्लॉग इथेच एंड करते. माझ्या चॅनलला भरभरून प्रोत्साहन आणि सपोर्ट देण्याकरता तुमचे खूप खूप आभार. मी असंच नवनवीन कंटेंट घेऊन येत राहीन. बघत राहा माझं यूट्यूब चॅनल. आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूयात. थँक्यू.